झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की दुसरे संताजिया संताजिया दुसरे चरण संताचिया संताचिया दुसरे चरण संताजिया संताजिया कृपादाने कथेचा विचारो याच्या कृपादाने कथेचा विचारो याच्या कृपादाने कथेचा विचारो याच्या कृपादाने कथेचा विचारो ओ संजकृपदाने कथेचा विचारो संजकृपदाने कथेचा विचारो संजकृपदाने कथेचा विचारो संजकृपदाने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका याच्या कृपादाने कथेचा विचारो याच्या कृपादाने कथेचा विचारो याच्या कृपादाने कथेचा विचारो हो संजकृपदाने कथेचा विचारो संजकृपदाने कथेचा विचारो संजकृपदाने कथेचा विचारो संजकृपदाने कथेचा विचारो सर्वांनी जागेवर बसून हात जोडायचे. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात आपुलिये हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची हे जो व्यक्ती आपले हिताविषयी दक्ष जागरूक आहे त्याची सगळी जी धन्यता आहे ती त्यांच्या आई वडिलांना मात्या पित्यांना दिलेली आहे. पुढे म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळामध्ये चांगली सात्विक संतती जन्माला आली तर याचा हरिक आपल्यालाच नाही तर भगवंताला सुद्धा वाटतं. मग त्यासाठी आपण काय करावं नामस्मरण. नामस्मरण कशानं होतं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि महाराज म्हणतात असे जे व्यक्ती आहे जे आपल्या हिताविषयी दक्ष जागरूक आहे ज्याला आपलं चांगलं वाईट कशामध्ये कळते अशा व्यक्तींची सेवा मला घडू दे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी फार मला आनंद आपल्या गावामध्ये येऊन झालेला आहे. सुंदर असं मंडप, सुंदर असं डेकोरेशन, सुंदर असं आपण सुद्धा बसलेले आहेत. सुंदर असे दोन्ही आमचे पखवाज वादक ढोगांपुढं डीजे सुद्धा फेल आहे असं वाटायला किती सुंदर. ऐकत राहा. त्यातल्या त्यात हरिभक्तपरायण आमचे खवणे गुरुजी आज भेटण्याचा सुद्धा योग आलेला आहे. एकदम कोकिळ्यासारखा आवाज त्यांचा आहे. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या.
सर्व जे टाळकरी लेकरं जे खेळत आहेत या लेकरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. सर्व गायनाचार्य जे इथं उपस्थित आहेत, विनेकरी सर्वांसाठी, चौबदारजी सर्वांसाठी जोरदार टाळ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सुद्धा इथं बसून आहात, आपले सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. आणि दोन्ही यूट्यूब चॅनलवाले आमचे दादा, दोघांचं वेगळं आहे का एकच आहे? वेगवेगळं आहे का? एक भक्त पंढरी, दुसऱ्याचं नाव काय? कला प्रेमी. हे कीर्तन इथं ऐकून तुम्ही पुन्हा सुद्धा तिकडे ऐकू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल त्याच्यामध्ये तुम्ही दिसा तर चांगले हात वर करून टाळ्या वाजवत. आताच नाही हो, थांबा हो, जरा दम खा. असं सर्वांचे इथं मनापासून मी धन्यवाद मानते. आम्हाला इथं ज्यांनी बोलवलंय हरिभक्तपरायण आमचे गजानन गुरुजी, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. तसेच हरिभक्तपरायण विलास गुरुजी, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याआधी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये माझा एक पहिला विषय हा असतो की कीर्तन तुम्ही ऐकायसाठी आलेत, पण ते कीर्तन फक्त इकडून ऐकून इकडून सोडून द्यायचं नाही. कीर्तन ऐकण्याचे काही नियम असतात बघा. वर्षानुवर्ष झाला आपण कीर्तनरूपी सेवा ऐकत आहोत, पण त्याचा आपल्यावर व्हावा तेवढा परिणाम होतो का? नाही. कारण कीर्तनामध्ये जास्तीत जास्त उपदेश हा कोणता केला जातो? तुम्ही भक्ती करा आणि संसारापासून जास्तीत होईल तेवढं विरक्त व्हा. पण आपण दिवसेंदिवस हे संसाराकडे जास्त वळत जातो आणि भक्तीपासून विरक्त होत जातो. याचं कारण काय? आपलं कीर्तन ऐकण्याचं प्रमाण कसं झाले? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. ऍक्च्युली मनामध्ये कोणी घेत? इथं बसतात, कीर्तन ऐकतात, मस्त आपले कपडे झाडतात आणि त्या कपड्यासोबत आपलं दिलेलं ज्ञान सुद्धा खाली झाडून फेकून देतात. कीर्तनाचं कसं झालं तुम्हाला सांगते. ज्ञान सांगावं तुम्ही जागेवर झोपता, विनोद सांगाव तेवढंच घेऊन घरी जाता, म्हणजे ज्ञानाचा काही फायदा होत नाही. म्हणून बोलण्याकडे माझ्या लक्ष असू द्या आणि नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकायचं नाही. पूर्ण त्याचं लक्ष आहे ते बोलणाऱ्या वक्त्याकडे ठेवायचं, समोरचा व्यक्ती काय बोलत आहे. मग सगळ्यांनी फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं, इकडे तिकडे कुठं पाहायचं. हा ते बघा, ते कोण लटकलं हो तिकडं, पहा माग, पहा माग, पहा. मी फक्त पाहायची, तुम्ही माझं ऐकता. पण आपलं कसं झालं, बोला बाई बोला, पोटाला घाला. आम्ही कोणाचं ऐकणार? विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा सर्वांनी आपापले हात वर करायचे. मी म्हणते तसं माझ्या मागून म्हणायचं, अहो बाकीचे करा ना, हात वर करा ना तुमचे. ज्याला दोन दोन आहेत त्यांनी दोन्ही करा, ज्याला एक आहे त्यांनी एक करा. तुम्हाला वाटत असेल पुढच्या वर्षी राहा तुमचे हात तर दोन्ही वर करा. हा तिकडे बसलेल्या महिला पिवळ्या साडीवाल्या करा, आई साहेब वर करा हात. हा सर्वांनी मी म्हणते तसं म्हणायचंय. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा मी म्हणते तसं म्हणायचंय, छत्रपती संभाजी महाराज की जय. पुन्हा मी म्हणते तसं म्हणायचंय, भारत माता की जय. तुम्ही थोडे बरे आहे का? हा आपलं कसं झालं, कोण काय बोलते घंटा फडक पडत नाही आपल्याला. कोण काही बोलतो तुझं, आपल्याला फरक कशावरून पडतो? समोरचा बोलला त्याच्या पुढचं मला येतं का, आलं की बस ठोका तिथं. बाकी कोण्या गोष्टीहून घेण देणं नाही. म्हणून पुनश्च एकदा सांगत आहे, नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका, बोलण्याकडं लक्ष असू द्या. हा झाला कीर्तनाचा पहिला नियम. काय बोलतो याच्याकडे लक्ष असू द्या. कीर्तनाचा दुसरा नियम, असं टेन्शन माझ्याकडे बघू नका. थोडं चेहऱ्यावर आनंद ठेवा ना. माय तुमची माझी काही भांडण आहे का? तुमचं घर माझ्या दारी आहे का? मी तुमची जाऊ आहे का भांडायला? तुमची नंदन नाही, तुमची सासू सुद्धा. मग माझ्याकडे एवढ्या रागानं पाहण्याचं मला कारण नाही समजलं. ते ट्रक असते ना, ट्रकच्या मागे एक वाक्य लिहून असतं, ऐकलं पाहिलं का तुम्ही कधी? देखो मगर. हा तसं तुम्ही बघा माझ्याकडे, मी नाही म्हणत नाही, पण थोडं प्रेमानं बघा. तुम्हाला सांगते, आयुष्यभर कुठे पहा तुम्ही, तुम्हाला दुःखाशिवाय कुठंच मिळणार नाही काही. दुःख बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या सगळ्या दुःखमय वातावरणामध्ये तुम्हाला सुख कुठं मिळत असेल ते फक्त परमार्थाचं ठिकाण आहे, दुसरं कुठंच नाही. मग इथं तुम्ही आलेले आहात, मग चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि आनंदमय चेहऱ्यामध्ये आपण काय करूयात? कीर्तनाचा आनंद घेऊयात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल, प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय. आता आम्ही माईकवाले सर्वजण गप्प राहणार, तुम्हीच हात वर करायचंय. हात वर, तोंडातून काय म्हणायचंय? मुखामधून विठ्ठल विठ्ठल. हाताची टाळी सर्वांची. बोला विठ्ठल विठ्ठल. एक मिनिट
एक सोलापूर एक कोल्हापूर नाही हा. एक का सोबत आलं पाहिजे सर्वांचं. टाळी सोबत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा. वा 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 जोरदार टाळ्या स्वतःसाठी. इथं फार हुशार लोक आहेत. काही वर्ग इमानदार आहे. इमानदार वर्ग बिचाऱ्यांनी हात वर केले विठ्ठल विठ्ठल सुद्धा. म्हटलं दुसरा वर्ग थोडा फसवा वर्ग होता. त्या बिचाऱ्यांनी फक्त हात वर केलं आणि माझ्याकडेच बघलं. तोंडातून हवा काय बाहेर काढली. तिसरा म्हणजे महाभयानक वर्ग होता. त्यानं फक्त एकमेकाच्या शेजाऱ्याकडे पाहायचं काम केलं. ते वाजवायला का. तुम्हाला सांगते धरिली लाज सांडिले हित. भगवंताच्या जर नामाची लाज धरली तर हित कुणाचं चाललं, तुमचं का माझं. तुमचं. मग भगवंताच्या नामाची लाज धरायची नाही. जेव्हा जेव्हा विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि हाताची टाळी वाजवायची. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण आपल्या कीर्तनाच्या अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. महाराज म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुलिया हिता जो वसे जागता धन्य माता पिता तयाची. जो व्यक्ती आपल्या हिताविषयी दक्ष जागरूक आहे, ज्याला आपलं हित कशामध्ये आहे कशामध्ये नाही हे कळतं, यासाठी म्हटलेले त्या व्यक्तीला धन्यता दिलेली नाही, त्याच्या मात्या पित्यांना दिली. याचं कारण मी तुम्हाला सांगते बघा. समाजामध्ये वावरताना तुम्ही चांगली गोष्ट करा किंवा वाईट गोष्ट करा, याचं सगळं श्रेय कुणाला जातं. चांगला जर घडला तर म्हणतात काय त्या मायबापांचं पुण्य, किती चांगले संस्कार दिले, त्या मुलगा असा घडला. आणि वाईट जर मार्गावर गेला, वाईट जर घडला तर म्हणतात काय त्या मायबापाची दशा, मुलाला संस्कार दिले नाही ते वाया गेले आणि तो मुलगा सुद्धा वायाला गेला. म्हणून महाराज म्हणतात जसं आपण कर्म करणार यावरून आपले नाही तर आपल्या परिवाराचे संस्कार हे आपल्यावर दिसतात. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात आपुले अहिता जो से जगता. 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 आपुले अहिता आमचे हरिभक्तपरायण माऊली महाराज खवणे, त्यांना मृदंगावर साथ दिलेले हरिभक्तपरायण दत्ता महाराज व हरिभक्तपरायण माऊली महाराज तिघांसाठी जोरदार टाळ्या. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात आपुलिया हिता जो वसे जागता धन्य माता पिता तयाचिया. आता तुम्ही बघा ना, सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला देते. आज छत्रपती शिवराय घडले, याच्या मागं कारण कोण म्हणतात, माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोर आज महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुद्रमानाचा मानाचा जिजाईला, मुद्रमानाचा मानाचा जिजाईला, मुद्रमानाचा
उजरा मानाचा जिजाईला होती मुघलांची सत्ता त्यावेळी दिन दुबळ्यांना नवता होवाली आया बहिणींना संकटा काळी नव्हता काही वारी कोणी त्यावेळी काय म्हणतात ज्यावेळेस मुघलांची सत्ता आपल्यावर होती त्यावेळेस आपल्यासारख्या दिन दुबळ्यांना कोणीच वाळली नव्हतं आणि म्हणून आया बहिणींना संकटा काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी हे दुःख तिच्या मासाहेब जिजाऊंना सहन झालं नाही आणि त्यांनी म्हणतात मग जगदंबे पुढे प्रार्थना केली नवरात्रात या मातेला केला नवास जगदंबेला एक पुत्र असा दे मला दृष्टांचा नाश करण्याला एक तरी पुत्र मला असा दे माते ज्याने या सगळ्या दृष्टांचा नाश केला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी देवी माते पुढे गोंधळ घालायला सुरुवात केला काय म्हणतात आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते आणि ही प्रार्थना केल्यामुळे मा जगदंबेने ती प्रार्थना स्वीकार केली आणि मग म्हणतात माता धावून हा केला आली पोटी पुत्र दिला भाग्यशाली नवी हिंदवीची पहाट झाली केला महाराष्ट्र वैभवशाली अशी महानदी आई गुण इतिहास गाय अशी महानदी आई गुण इतिहास गाय राजा जाणता जगाने पाहिला बोला छत्रपती शिवाजी महाराज की उजरा मानाचा जिजाईला 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 वा जोरदार टाळ्या पखवाज वादकांसाठी सुंदर काय म्हणतात माता जिजाई होती शिवबाची आणि म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही मग छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊनीचे संस्कार दिले असे संस्कार जर आपण आपल्या लेकरांना दिले तर आपल्या घराघरामध्ये छत्रपती शिवराय तयार व्हायला वेळ लागणार नाही अहो छत्रपती शिवराय कसे होते तर म्हणतात परवाना केली दुधाची तुझ्या जिजागा परवाना केली दुधाची तुझ्या जिजागा झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग 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 शिवबा जन्मालाच नसता मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला असता भल्याची घेतली इथं त्यानं मजा ग भल्याची घेतली इथं त्यानं मजा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा 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 ग परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग आता छत्रपती शिवराय घडले या मग कारण मासाहेब जिजाऊ म्हणतात याचं कारण मी तुम्हाला सांगते बघा छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एक कथा तुम्ही ऐकली असेल कधी छत्रपती शिवराय लहानाचे मोठे होत असताना तेव्हा बाळराजे होते छत्रपती सुद्धा झाले नव्हते स्वराज्य सुद्धा निर्माण केलं नव्हतं लहान वयाचे असताना असं म्हणतात त्यांनी एकदा गडाच्या बाहेर पाहिलं त्यांना काही महिला नाचताना दिसल्या पुरुष आनंद घेत होते आऊसाहेबांना त्यांनी आवाज दिला आऊसाहेब चला ना तिथं बघा किती पुरुष आनंद घेत आहेत आपण पण जाऊयात का आपल्यासारखे तुम्हाला सांगतो आपण घेऊन गेलो असतो पण मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना म्हणतात नाही बाळराजे तिथं जाणं हे आपल्यासारख्यांचं काम नाही कारण पुढे चालून तुम्हाला एक शीलवान राजा बनायचंय तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचंय आणि राज्य पण असा तसा राजा नाही राजा तुम्हाला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा छत्रपती
शिवरायांना मासाहेब जिजाऊंची शिकवण होती. आपलं कसं गावातल्या गावात कीर्तनाला लेकराला आणणार नाही आपण, पण इथून 4-5 किलोमीटरवर महिला नाचायचा प्रोग्राम असं ना, लहान लहान लेकराला सुद्धा तिथं घेऊन जाणार. इथं काय असतं, लोक म्हणतात अहो विठ्ठल विठ्ठल. लोक येतात की महाराज लोक येतात, विठ्ठल विठ्ठल करतात, जातात, गायनाचार्य येतात, गातात जातात, पखवाज वादक येतात, गातात जातात. त्यांचं काय, त्यांचं काम आहे ते. आणि तिथं काय हो मग तुम्हाला, अग बाय अग बाय अग बाय पाटलाचा बैल गाडा, हे एवढं ऐकवण्यासाठी लेकरं आपले ते नाचताना पाहण्यासाठी इथून तिथं घेऊन जाणार, पण गावातल्या गावात कीर्तनाला आणणार नाही. आणि पुढं जाऊन मग पुन्हा आपणच म्हणणार महाराज लेकरं वाया गेलीत, काय करू. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. हे तुमच्या संचित कर्माची फळ आहेत बघा. हे भगवंतानी तुम्हाला काही दिलं नाही. आपल्या लेकरांना संस्कार कसे देतो आपण, फक्त एवढं बाळा शिक, मोठा हो, तिकडं देवाचं कर का नको करू. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श कोण आहेत, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आहेत, नाही. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श आहेत हिरो हिरोन्या, मालिकामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्र्या, हे सर्वजण कोण आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोरचे आदर्श. मग आदर्श तुम्ही अशा व्यक्तींना समजायले, संतांवर विश्वास नाही, भगवंतावर विश्वास नाही, संस्कृतीवर विश्वास नाही, पण त्या हिरो हिरोईनवर एवढा विश्वास. ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ते आपल्याला ऍडव्हर्टाइज मध्ये येऊन सांगतात जंगली रमी बे आओ ना महाराज. आणि आपण त्यांच्या नादी लागून तिकडे जातो आणि आहे तेवढं सुद्धा टक्कल करून घेतो. मग आपल्या लेकरांचं फक्त शाळा शिका मोठं. तुम्हाला सांगते, एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. शिक्षण म्हणजे काय, पदव्या धारण करायचं आहे का लोकांना दाखवण्यासाठी, माझ्याकडे एवढ्यात माझ्याकडे तेवढ्यात नाही. शिक्षणाचा खरा अर्थ काय, शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता, हा झाला शिक्षणाचा खरा अर्थ. तुम्हाला जर म्हणत असाल शिक्षण झालं म्हणजे मी देवाला मानत नाही, शिक्षण झालं म्हणजे मी संस्कृतीला मानत नाही, शिक्षण झालं म्हणजे मी मायबापाला मानत नाही, शिक्षण झालं म्हणजे मी कोणासुद्धा झुकत नाही, हे तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पण डिग्र्या घेऊन पडेल आहेत कितीतरी तुमच्यासारखे इथंच. विठ्ठल विठ्ठल मग छत्रपती शिवरायांसारखे पुत्र प्रत्येकालाच पाहिजेत, पण तसे संस्कार देण्याची तयारी कुणाचीही नाही. आपल्या लेकरांना संस्कार कसे होतो, लहान लहान लेकरं आपले 4 महिन्याचं लेकरू, ज्याला खाऊ कुठून करावं कुठून कळत नाही ना, ते क्वाय 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 करतं. आणि आपण त्याला खांद्यावर घेऊन फिरवत नाही, आपण त्याच्या तोंडा पुढे देतो मोबाईल, ते पाहते मोबाईल आणि आपण पाहतो टीव्ही. बरोबर ना, चुकीचं बोललो मी काही. हा, यांना जर म्हटलं ना अहो देऊ नका, ते म्हणते अहो काय करावं लेकरू ऐकत. यांचं वय काय असेल, 50-60चे तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. आणि तुम्ही म्हणता 20चं 15चं आणि 10चं, मग लेकरू मग ऐकत नाही. मग तुमच्या पुढं काय बोला, आता माझ्याकडे शब्द नाही. आणि त्या मोबाईल मध्ये दिला तर दिला मोबाईल, काही चांगलं तरी लावून देतात नाही. त्याच्यामध्ये आलू का चालू बेटा कहा गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारी, मम्मी ने प्यार दिया हंस रहे थे. या सगळ्या आपण त्यांना कविता ऐकून, हे मग मोठी झाली की आपल्याला लाता हाणतात. चूक कोणाची, बोला ना, तुमची का माझी. माता माऊलीनो कीर्तनामध्ये चपल्या घेऊन आल्या का, आणल्या का, तुम्हाला त्या चपल्याची शपथ आहे म्हणा. विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची. देणार ना, देणार. मागच्या माता माऊलींनो तुम्ही काय मुख्य आहे काय, बोला ना, उत्तर देणार. बघा कडे, माना हलवू नका. माना हलवण्याचं काम कुणाचं असतं, तुमच्या इकडे नंदी बैल पण नाही का, बोला ना, माना हलवण्याचं काम कुणाचं असतं. आपण कोण आहे, मनुष्य. तुम्ही नाही का, बोला ना, मग आपण कोण आहे, मनुष्य. तुमच्यावर बोला बाई बोला, पोटाला घाला करायला तुम्ही, बोला ना काहीतरी. असं का गप्प राहिले, मी चांगली नाही दिसायली का, पावडर लावून येऊ का. हा, मग जरा हसा ना, जरा चेहऱ्यावर आनंद ठेवा. विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये प्रत्येकानं उत्तर द्यायची. इकडे पुरुष मंडळ, तिकडे महिला मंडळ. देणार, मोठ्याने देणार. अजूनही मागच्या काही असंच करायला. विठ्ठल विठ्ठल हे सगळं आपल्या लेकरांना ऐकवून आपण मोठे करतो. त्यातल्या त्यात त्यांच्या थोड्या इंग्रजीच्या कविता, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबोव्ह द वर्ल्ड सो हाय, लाईक अ डायमंड इन द स्काय. कुणाला अर्थ माती कळो का, इंग्रजी कविता बोलली यामध्ये काय त्याला मोठेपणा
आहे. तुम्हाला सांगते, नुसतं इंग्रजी शिकवून लेकरांना येडं बनवू नका, इंग्रजी शिकवू नका, हा माझा विषय नाही, मुळातच नाही. अहो, छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी 13 भाषा येत होत्या, पण मराठी बोलायची लाज वाटत नव्हती. आपल्याला 3 शब्द येतात, इन मीन, हाय, हॅलो, थँक्यू व्हेरी मच. तरी सुद्धा इंग्रजीचा एवढा घमंड की कोणी बोललं तरी मराठीमधून आपली इंग्रजीत पुढं पुढं धावते. इंग्रजी ही थोडी गरीब भाषा आहे बघा. आपली मराठी भाषा श्रीमंत भाषा, म्हणून म्हणतात माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत, ज्ञानोबाची तुकयांची मुक्तेशाची जनाईची, माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची, डपतून तुने बोले उभी शाहीर मंडळी, मुजऱ्याची मान करी वीरांची ही माय बोली, नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर, कोवळी कवी सावली पहाटेच्या जात्यावर. मी इंग्रजीची सुद्धा कविता म्हटली आणि मराठीची सुद्धा म्हटली. मी इंग्रजीच्या वेळेस त्यांना वाजवा म्हटलं नाही, मराठीच्या वेळेस त्यांना वाजवा म्हटलं नाही. पण इंग्रजीच्या वेळेस दोघांपैकी एकानं तरी वाजवलं का? पण मराठीच्या वेळेस आपोआप त्यांचे हात चालले. हे मराठी भाषेची गोडी आहे पहा. आणि इंग्रजी भाषेचं तुम्हाला मी सांगते, विषय माझा हा नाही की तुम्ही इंग्रजी शिकू नका, प्रत्येक भाषा शिका. इंग्रजी कशाला, इंग्रजी, फ्रेंच, जपानी, चायनीज, प्रत्येक भाषा शिका, पण आपल्या भाषेचा अभिमान न सोडता दुसरी भाषा शिका. नाही तर आपण मराठीनं आपल्याला मराठी बोलायची लाज वाटते म्हणलं, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं आपला विषय काय चालला होता, इंग्रजी भाषा ही थोडी गरीब भाषा आहे बघा. जसं एका लग्नामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या लग्नामध्ये गेले, त्या लग्नामध्ये लक्ष द्या बोलण्याकडं, तुमची मामी, तुमची काकू, तुमची आत्या आणि तुमची मावशी, 4घी जणी तिकडं तोंड करून उभ्या राहिल्या. कोणी काय तिकडं. आता इंग्रजीमधून तुम्हाला आवाज द्यायचा तुमच्या मामीला, तुम्हाला काय म्हणावं लागेल इंग्रजीमधून? आंटी. काकूला आंटी, मामीला आंटी, आत्याला आंटी, मावशीला आंटी. अख्ख्या आंट्या झाल्या नाही तर. जेव्हा 4घी जणी तिकडं तोंड करून राहणार, तुम्हाला तुमच्या मामीला आवाज द्यायचा, तुम्ही म्हणशाल आंटी, वळून किती जणी पाहणार? 4घी जणी. कारण इंग्रजी भाषेचं कसं आहे, अख्खे ना ते एकातच गुंडाळून फेकून दिले. आपली मराठी भाषा किती श्रीमंत पाय. आपल्या आईची बहीण असेल तर, बाबाची बहीण असेल तर, हा मामी कोणाला म्हणतात? आपल्या आईच्या भावाच्या पत्नीला. म्हणजे नातं वेगळं, नाव वेगळं. ही आपल्या मराठी भाषेची श्रीमंती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हे संस्कार आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं लेकरांना शिकवा. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श राहायला पाहिजे छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, मासाहेब जिजाऊंचा. अशा संस्कार जर ठेवले, असे आदर्श डोळ्यासमोर ठेवले तर आपली लेकरं पुढं चांगली घडतील. मग नंतर तुम्ही जर रडशाल, महाराज लेकरू असं झालं, लेकरू तसं झालं, मग किती उद्वेग करून फायदा नाही. भोगणे ते फळ संचिताचे. मग आपल्या लेकरांना थोडे चांगले संस्कार द्या. आजकालचे माता वर्ग म्हणतात, मायबाप म्हणतात, अहो महाराज लेकर मायबापांना पोसणं गेले, त्या लेकरांचं एकच वाक्य झालंय, कोणतं? हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. त्यांना मायबापाशी घेण देणंच राहिलं नाही. ते म्हणते हम जाएंगे रामेश्वर काशीवर, घर में बाबा दाने दाने केले उपाशी. घरच्या मायबापाला उपाशी ठेवून तिकडं कोण्या देवाला खाऊ घातलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. पण हे लेकरांना मनाने कळेल का? जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत कळणार नाही. मग छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी संस्कार दिले आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. मग आपल्याला जर तशी लेकरं आपल्या पोटी जन्माला यावी वाटत असेल तर अशी संस्काराची ठेवण आपणही आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते, त्यांना कोण्या गोष्टीची कमतरता होती का? नाही. मग जेव्हा छत्रपती शंभूराजे जन्माला आले तेव्हा छत्रपती शिवरायांनी सुद्धा म्हणावं ना, आपल्याला काय वाटतं, मी माझ्या जीवनामध्ये फार कष्ट सोसले, म्हणून माझ्या लेकरांना तरी कष्ट सोसायची गरज पडू नाही. आणि म्हणून आपण त्यांचं जीवन एवढं आरामदायी करून टाकलेलं आहे, त्यांना कोण्या गोष्टीचं टेन्शन नको. मग छत्रपती शिवरायांनी सुद्धा छत्रपती शंभूराजांना म्हणायला पाहिजे होतं, बाळाराजे, शंभूराजे तुम्ही आता बस आराम करायचंय, स्वराज्य आम्ही निर्माण केले, युद्ध करू करू आम्ही आमच्या जीवाची माती करून टाकली, तुम्ही करायचं
नाही नाही, पण हे संस्कार माझ्या छत्रपती शिवरायांचे नव्हते. अहो म्हणतात ना, बाप शेर तो बेटा सव्वा शेर. छत्रपती संभाजीराजांबद्दल म्हणतात, थाट असा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा हा. थाट असा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा हा. थाट असा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा. थाट असा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा. झबड्यात 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 हात घालून दात वाघाचे मोजायचा. झबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. झबड्यात हात घालून दात मोजायचा. झबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. थाट असा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा आणि झबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. चरित्र माझ्या शंभूराजांचं आहे महाराज. म्हणून म्हणतात नाद करा पण छत्रपतींचा नाही, कारण मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. नाद करू नका आमच्या राजाचा. नाद करू नका आमच्या राजाचा. या मराठ्याचं पोर जिथं गुस्त या मराठ्याचं पोर छाप पडतो या ढाल्या वाघाचा. जिथं गुस्त या मराठ्याचं पोर छाप पडतो या ढाल्या वाघाचा. हो जिथं घुसत या मराठाचं पोर छाप पडतो या ढाल वाघाचा. जिथं घुसत या मराठाचं पोर छाप पडतो या ढाल वाघाचा. हे मर्दानी वाघाची आमची रिचाल कणखर छाती अन पोला दे ढाल. शिवबानी केला या जगाचा उद्धार बघताच दुश्मन कापी करतर. अशी वाघाची डरकाळी मिटून अन्यायाची जाळी. अशी वाघाची डरकाळी मिटून अन्यायाची जाळी. नाद करू नका आमच्या वाघाचा. हो नाद करू नका आमच्या वाघाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर जिथं घुसत या मराठ्याचं पोर छाप पडतो या ढाल्या वाघाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर छाप पडतो या ढाल्या वाघाचा. हो जिथं घुसत या मराठाचं पोर छाप पडतो या ढाल वाघाचा. जिथं घुसत या मराठाचं पोर छाप पडतो या ढाल वाघाचा. वा, जोरदार टाळ्या. अहो मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. नाद करू नका आमच्या राजाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर छाप पडतो या ढाल्या वाघाचा. म्हणून म्हणतात अशी जर लेकरं आपल्याला आपल्या पोटी जन्माला पाहिजे असेल असे संस्कार सुद्धा आपल्याला त्यांना द्यावे लागतात. आणि म्हणूनच म्हणतात जोपर्यंत संस्कार देणार नाही तोपर्यंत आपली लेकरं सुद्धा चांगली घडणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपलं कसं झालं, आपण लेकरांना कमावतो कमी, लेकरांसाठी कमावून जास्त ठेवलोय बा. लेकरांसाठी तुम्ही कितीही कमावून ठेवा पण फुकटच्या पैशाची किंमत कुणालाच राहत नाही. जोपर्यंत पैसा कमावताना स्वतःची मेहनत लागत नाही ना तोपर्यंत त्या पैशाची किंमत मनुष्याला कळत नाही. हरामाचा किती येऊ द्या खर्चाला काय वाटत नाही. मेहनतीचा एक जरी रुपया असेल ना पडला तरी खिशात टाकायची लाज वाटत नाही. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. एक मुलगा होता, एक व्यक्ती होता, त्याला लग्नाच्या 3 वर्षानंतर एकच मुलगा झाला आणि तो मुलगा एवढा लाडका. मग त्या व्यक्तीला वाटलं एवढ्या लग्नाच्या 3 वर्षानंतर एकच मुलगा झालेला आहे, मग आपण याचा लाड करावा, याला जास्त काही कष्ट सहन करायची गरज राहिली नाही पाहिजे. तो मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. तो लहानाचा मोठा होत होता 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 8 वर्षाचा झाला. त्याच्या वडिलांनी त्याला मागेल ती गोष्ट द्यावी एवढा लाडका होता. एक दिवस त्याच्या वडिलांनी पाहिलं आपला मुलगा आता शाळेत जात आहे, मग त्याला नवीन शूज आपण बूट आणावे. तो वडील दुकानामध्ये गेला आणि बुटाच्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी त्याला 500 रुपयाचा बूट आणला. 500 रुपयाचा बूट आणला आणि त्याच्या आईकडे दिला. आईनं जाऊन मुलाला दिला. मुलगा म्हणाला आई मला हा कलर आवडला नाही. पण आईचं म्हणणं बाबा
आता फार लांबून आणलेलं आहे, वापस करता येत नाही. 1-2 महिने वापर. तुझे वडील तुझा एवढा लाड करतात, तुला लगेच दुसरा घेऊन देतील. पण तो म्हणाला मला दुसरा पाहिजे, कारण फक्त लाड खाऊन ठेवलं होतं ना. दुसरं पाहिजे, दुसरं पाहिजे. आई म्हणाली अरे गप राहा, तुला नंतर दुसरा घेऊन देतो. त्या मुलाला राग आला. त्याने एक बूट काढला, त्याच्या आईला फेकून मारला, दुसरा काढला, विहिरीमध्ये फेकून दिला. आता वडिलांना ही गोष्ट दुरून माहीत झाली की आपल्या मुलानं त्याच्या आईला बूट फेकून मारला आणि दुसरा जो बूट आहे तो विहिरीमध्ये फेकून दिला. त्याने जाऊन त्याच्या आईला विचारलं, हो ग त्यानं तुला बूट फेकून मारला का? पण लेकरांचा सगळ्यात मोठा वकील कोण असतो? शेंबडं का असं ना, पण त्यांना एवढं आवडतं. माता मावल्याना माझ्या, तुम्हाला सांगते, लेकरांचा लाड करा गडे, खूप लाड करा. पण जिथं लाड करायचा तिथंच करा. जिथं बरोबर आलं तिथं शाबासकी द्यायला हरकत नाही, आणि जिथं चुकलं तिथं शिक्षा द्यायला सुद्धा माग येऊ नका. तरच तुमची लेकरं चांगली घडतील. आता त्या बापाला कळालं. तो म्हणाला त्या मुलाला, तू लाड खूप झाला बाळा, आजपासून तू जोपर्यंत मला 200 रुपये आणून देणार नाही तोपर्यंत मी तुला घरात जेवू देणार नाही. त्यानं अख्ख्या गावामध्ये सुद्धा सांगितलं याला कुणी पैसा द्यायचा नाही. आणि असं करत करत पहिला दिवस आला. त्या मुलाला भूक लागली. तो आपल्या वकिलाकडे गेला. वकील म्हणजे कोण? आई. आईला म्हणाला, आई मला 200 रुपये दे ग, मला फार भूक लागलेली आहे. आई म्हणाली ठीक आहे बाबा, माझ्याकडे आहे तोपर्यंत मी तुला देते. 200 रुपये दिले. वडिलांकडे गेला. बाबा हे घ्या 200 रुपये, जेवायला बसू का? वडील म्हणाले घे, विहिरीमध्ये फेकून दे ये जेवायला. त्याने घेतले पैसे, विहिरीमध्ये फेकले, जेवायला बसला. दुसऱ्या दिवशी आईकडून घेतले, तिसऱ्या दिवशी आईकडून घेतले. 3 दिवस लगातार पैसे त्यानं 200 रुपये विहिरीमध्ये फेकले. आता 4था दिवस आला. आईकडले पैसे संपले. शेजाऱ्याकडे एवढा पैसा उतू आला नाही, त्याने आपल्याला देणार. आता त्याच्याकडं काही ऑप्शनच उरलं नाही. म्हणून तो म्हणाला आता काही दुसरं काही नाही, मग काय करावं. एका दुकानदाराकडे गेला. हॉटेल होतं त्यांचं. त्याला म्हणाला काका मला फार भूक लागलेली आहे, काहीतरी खायला द्या ना. तो म्हणाला बाळा खाण्यासाठी पैसा लागते, तुझ्याकडे आहे का? नाही. मग पैशासाठी काय करावं लागतं सांगा. ते म्हणाले पैशासाठी काम करावं लागतं. काम ठीक आहे मी करतो, पण मला पैसे द्या. ठीक आहे म्हणाला, हरकत नाही. त्याने पूर्ण त्याचं हॉटेल साफ करायला लावलं. दिवसभर त्याने हॉटेल साफ केलं. सगळ्यांना चहा वाटला. एवढ्या गरम वातावरणामध्ये ऊन तपत असताना सगळ्यांना त्या भट्टीवरचा चहा दिला. आणि शेवटी त्याच्याकडे गेला, काका भूक लागली हो, पैसे द्या ना. तो म्हणाला बाळा तुने अजूनही 200 रुपयाचं काम केलेलं नाही. अजून काय करायचंय? काय नाही, ती भट्टी साफ कर, राहिलेले भांडे साफ कर, पूर्ण झाडून काढ, आणि नंतर तुला 200 रुपये देणार. त्यानं सगळं काम केलं. पूर्ण थकून गेला. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या, कारण भूक लागली होती. तेवढ्यामध्ये त्या व्यक्तीने त्याला 200 रुपये दिले. त्याने ते 200 रुपये घेतले, लगभग आपल्या घरी गेला आणि वडिलांना म्हणाला बाबा हे घ्या 200 रुपये, मी जेवायला येऊ का? वडील म्हणाले त्यात काय विचारायचं, फेक पैसे विहिरीत आणि ये जेवायला लवकर. त्याने घेतले पैसे, फेकायसाठी केले, पण हातातून पैसा सुटना. वडील म्हणाले बाळा काय झालं, फेक ना लवकर. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला पुन्हा फेकण्याचा प्रयत्न केला, पण हातातून पैसा सुटना. वडील म्हणाले तुझ्या हातातून सुटत नाही, थांब मी फेकून देतो. आले, पैसे घेतले, जसे फेकायचे त्याने वडिलांचा हात धरला आणि बाबाला म्हणाला बाबा पैसे विहिरीत फेकू नको. वडील म्हणाले 3 दिवस झालं तू सारखे 200 रुपये फेकतोस, आज काय झालं? तो म्हणाला बाबा एवढे दिवस मी जे पैसे फेकले ते मला आईनं दिलेले होते, आज जे पैसे ते माझ्या रक्ताच्या घामाचे आहेत आणि म्हणून मला फेकायचं मन करत म्हणून म्हणतात फुकटाचा किती हरामाचा पैसा लेकरांसाठी कमावून ठेवा, त्यांना त्याची काहीच किंमत कळत नाही. पण जेव्हा स्वतः कमवायला लागतात ना तेव्हा 1-1 रुपयाची सुद्धा किंमत कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही लेकरांना संस्कार द्या, पैसा कमवायच्या लायक बनवा, पैसा कमावून ठेवू नका. विठाल 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 विठाल. जेव्हा असे संस्कार आपण आपल्या लेकरांना देईल तेव्हा आपली लेकरं चांगली घडतील. म्हणून महाराज म्हणतात आपुलिया हिता जोवसे जागता धन्य माता पिता तयाची. जो व्यक्ती आपल्या हिताविषयी दक्ष जागरूक आहे याचं सगळं श्रेय म्हणून कुणाला दिलेले आहे? माया आणि बापांना. म्हणून म्हणतात आई वडिलांनी लेकरांचा लाड भरपूर करा, पण चुकलं तिथं शिक्षा द्यायला सुद्धा हरकत नाही. विठ्ठल विठाल 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 विठाल. पण मायबापांनी लेकरांना तसे संस्कार देण्यासाठी मायबाप सुद्धा तेवढे संस्कारिक पाहिजे. अहो इथं मायबापांनी लेकरांना समजावून सांगायला पाहिजे बाळा तू व्यसन करू नको, तू वाईट मार्गावर जाऊ नको, तू छत्रपती शिवरायांच्या मार्गावर जाय, तू अहिल्यादेवी होळकरांच्या मार्गावर जाय, तू मासाहेब जिजाऊंच्या मार्गावर जाय. पण इकडं वातावरण सगळं उलटे. माय बापाला लेकरू तंबाखू मागतो, लेकरू आईला म्हणतं आई मला तंबाखू दे ग.
आणि आई म्हणते बाळा नुसता तंबाखू खाऊन काय करणार, तंबाखू सोबत काय खातात. मला वाटलं तुम्हाला माहित नाही वाटलं. आणि ती आई म्हणते बाळा सोबत सुना तू घेर, तू खा मी खातो, दोघं खाऊ खाऊ मरू. हे झालं आजकालचं वातावरण. तुम्हाला सांगते वेळीच सुधरा, नंतर किती रडून सुद्धा तुमची लेकरं तुमच्या हातची राहणार नाही. कारण आमचे महाराज म्हणतात अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवन के नाम से मुंह मोलिया हो. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवन के नाम से मुंह मोलिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. वो जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया रे. वा, अमृत छोडा पिता है शराब रे. अहो भगवंताच्या नामाचा अमृत आपण सोडून दिले आणि व्यसनाधीन होऊन ते दारू प्यायला लागलेले हो, गुटखा खायला लागलेले हो. हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. हे कुणाला माहित नाही सांगा बरं. प्रत्येकाला माहित आहे, पण कुणी सोडायला तयार नाही. अहो एवढी त्या दारूची लत आपल्याला लागलेली आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगते बघा. काय झालंय, 10 मित्र होते. जी लोक दारू पितात त्यांना नंतर समजावून सांगून फायदा नाही. तुम्ही कधी अशी बातमी ऐकली का की एका बेवड्या व्यक्तीला ट्रक ड्रायव्हरनं उडवलं? नाही. ते त्यांना माहित आहे हे गैगुजरे, याच्या नादी लागून फायदा. कट मारून जातं त्याला. चांगल्याला उडवल पण पिदाड्याला कधी उडवणार नाही. तुम्ही बघा काय खाऊ नाही मारत. एखाद्या वेळेस गल्लीतून आपण चाललोय, कुत्री भू भू करता आपल्या मागे लागतात ना. हा, पण त्या आपल्या ऐवजी एखादं जर पिदाडं चाललं ना, ते कुत्र सुद्धा त्याला कट मारून जातं, पण त्याला भू किंवा हू सुद्धा करणार. त्यांना माहित आहे हे आपल्याही वरचं आहे. हे गैगुजरी लोक असतात, याच्या मागे लागून फायदा नाही. कारण यांना काय खाव काय घालाव काय बोलाव याचं सुद्धा भान नसतं. एक उदाहरण तुम्हाला देते बघा. 10 मित्र होती, त्यापैकी 9 पिदाडी होती, एक चांगला होता. आता त्या 9ला एवढं गोष्ट कळली की आपल्याला समाजामध्ये मान नाही, पण आपल्या एका मित्राला मान आहे. का? कारण आपण दारू पितो, तो पित नाही. मग आपल्याकडं 2 ऑप्शन आहे. कोणतं? पहिलं म्हणजे आपण सुधरावं, दुसरं म्हणजे त्याला बिघडवावं. आजकाल स्वतःमध्ये सुधार कोणाला जमत नाही. मग त्यांना वाटलं सोपं कोणते, त्याला बिघडावं. त्याने त्या मित्राला घेतलं जवळ आणि म्हणाले मित्रा आजपासून आपण दारू सोडणार आहे, फक्त आजच्या दिवस तू आमच्या सोबत चल. तो म्हणाला ठीक आहे चला जाऊयात. 3 जण सगळे 10 मित्र गेले. एका ग्लास मध्ये त्याने दूध घेतलं, एका ग्लास मध्ये दारू घेतली आणि दारू सोडायची म्हणून एकानं ग्लास उचलला आणि त्या चांगल्या मित्राला म्हणाला मित्रा आजपासून आम्ही दारू सोडणार आहे, पण तुला माहित आहे का दारूची खासियत काय आहे ते? तो म्हणाला मला माहित नाही, मी कधी घेतली नाही. ते म्हणाला तू आज एवढा मोठा झालाय, जवळपास 20-25 वर्षाचा झालाय, दूध पित आहे, मग या दुधामध्ये जास्त ताकद आहे का दारू मध्ये सांग? तो म्हणाला साहजिक आहे दुधामध्ये जास्त ताकद आहे. तो म्हणाला मग हाय दूध पी आणि भिंतीला हलवून दाखव. तर हे म्हणाला एक ग्लास भर दूध का मी लिटर भर पिलं तरी भिंत हालायची नाही. मग तो म्हणाला आम्ही का दारू सोडू, का तुझ्या दुधामध्ये लाज आहे रे? तुला जर घ्यायचा असेल अनुभव, एक ते दारूचा ग्लास पिऊन पाहिन बघ कशी नजर नबीत हालते का नाही. जे म्हणला खरंच हालते का? सांगणार हुशार, ऐकणार त्यापेक्षा हुशार लागतो. हा फसला ना, यानं घेतली दारू, पहिल्या वेळेस घेतल्यानंतर कसं होते हो? मला काय अनुभव नाही, तुम्हाला विचारून फायदा नाही. आपल्यामध्ये कोणी घेत नसेल ना आपल्या गावामध्ये, आणि घेत असलेली इथं हजर राहत नाही, त्या काला यायची इथं. त्याने ठरवलं घ्यायची, त्यानं दारू घेतली ना, म्हणतात पहिल्या वेळेस घेतली की त्याला थोडं चक्कर यायला लागतं. येतात का माहित नाही का? असं त्याला चक्कर यायला लागली ना, चक्कर आल्यानंतर मुळे त्याला वाटायला ते भिंत
हालायली. त्याला वाटलं काय या दारू मध्ये मजा आहे, आपलं आयुष्य बर्बाद केला आपल्या बायकोनं आपल्या मायबापांनी. असा दारू पिला तो म्हणाला और एक पॅक दो. दुसरी घेतली. पहिल्या पॅक मध्ये तो नगर अध्यक्ष झाला ना, दुसऱ्या पॅक मध्ये तो मुख्यमंत्री झाला, तिसरा पॅक घेतला तो डायरेक्ट पंतप्रधानच झाला. कुणाचं ऐकना. असं लुडकत लुडकत आपल्या बायकोकडे गेला ना, आपल्या बायकोला म्हणाला हे बायको मला जर का गावकऱ्यांनी नगर अध्यक्ष बनवलं गाव बदलून टाकील गाव. मला जर का गावकऱ्यांनी मुख्यमंत्री बनवला ग महाराष्ट्र बदलून टाकेल महाराष्ट्र. आणि मला जर का गावकऱ्यांनी पंतप्रधान केला भारत देश बदलून टाकील, अख्खे पिदाडे करेल, एकही चांगला ठेवणार नाही म्हणाले. ते बायको म्हणाली आले पिऊन सगळं बदला पण आधी लुंगी म्हणून नशेच्या हालत मग परकर घातला ते बदला. काय घालाव याचं भान नाही. आत्याला आला ना राग. त्यो म्हणाला मला अशी बोलली. तो गेला मित्राकड. मित्र चांगले असते तर समजावून सांगत होते, त्याचे मित्र त्याच्यापेक्षा काय गुजरे. आता पिदाड्याचे मित्र वारकरी राहणार आहेत का? नाही. त्याचे मित्र त्याच्यापेक्षा दुप्पट होते. ते म्हणाले तुला वाईनी अशी बोलली का? हा मग बदला घ्यायचा. काय करायचं? काय नाही. तिच्या आवडीचं बकरं आहे ते कापून खायचं. पण त्या बकऱ्याच्या नादामध्ये मी 2दा मार खाल्ला, त्याला हात लावला तर. म्हणून आपण यावेळेस काय करू, रात्रीला जाऊ. काळोखाच्या रात्रामध्ये त्यांनी त्यांचा कार्यक्रम, ते बकरं आणलं, कापलं, खाल्लं, खाऊन पिऊन टर कुडात गेलं घर. मस्त खाल्लं पिलं, झोपले. सकाळी डोळे चोळत उठलं. त्याला वाटलं आता जावं, बायको आपली टेन्शन मध्ये असेल, बकरं गेलं, तिला थोडी सांत्वना द्यावं. माय तुझं बकरं कुठं गेलं, माय तुझं बकरं कुठं गेलं. पटपट पटपट चालत गेला. त्याला बायको झाडताना दिसली. त्याचं म्हणणं आपली पत्नी एवढी शांत कसा काय, बकरं गायब झालं तरी शोधत नाहीये, ते काय बोलाव. या आधी त्याला दिसलं बकरं तिकडे बांधून आहे. त्याला प्रश्न पडला बकरं इथं कुठून आलं. तो पत्नीला विचारू लागला होय ग हे बकरं इथं कुठून आलं. ते म्हणे त्या बकऱ्याला मरू द्या, रात्री कुत्रं घेऊन कुठं गेलो ते सांगा. ते बकरं म्हणून कुत्रं खाल्लं याचं सुद्धा भान राहिलं नाही. रागात मध्ये 2 मित्र गेले दारू प्यायला. पुन्हा त्या रागामध्ये मित्र दारू प्यायला गेले आणि हा म्हणला मला लघुशंका आली आहे, मी थोडं थांबतो. आता तो उतरला, लघवीला थांबला, खाली बसला. जसा बसला त्याला उठताच येईना, त्याची कंबरच वाकडी झाली. आता त्याचा जो मित्र आला त्याने त्याला उचललं, घेऊन गेला आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने त्याची तपासणी केली. डॉक्टर म्हणाला तुला काय नाही झालं, तू जाय. तो म्हणाला डॉक्टर मी वाकडान एकडान झालो डॉक्टर. तुम्ही म्हणाले काय नाही झालं, मला तपासा. ते म्हणाले तुम्हाला काय नाही झालं, मग मी वाकडा का झालो. अहो तुम्ही दारू पिली, हा नशेच्या हालत मध्ये बाथरूमला बसले, लघुशंकेला बसले. हो बसलो, मग काय नाही, शर्टचं इथलं बटन पॅन्टच्या इथल्या बटनाला लावलं म्हणून तुला उठता येणं गेलं म्हणलं. कुठलं बटन कुठं लाव याचं सुद्धा भान. म्हणून म्हणतात दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. कमर का दाम खर्च के मुंह में मक्खी आती है. मुंह में मक्खी आती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. वा जोरदार टाळ्या. आजचा अभंगाचं प्रथम चरण आमच्या खवणे गुरुजींना सुद्धा लागू. ते आपुल्या हिता जो असे जागतात धन्य माता पिता ते याची. काय सुंदर आवाज भगवंतांनी दिलेला. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यांना सुंदर अशी पकवाजाची साथ करणारे गुरुजी दोघांसाठी जोरदार टाळ्या. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती. जी लोक दारू पितात त्यांना काय खाओ काय पिओ काय लो याचं भान राहत नाही. मग नंतर ओरडा करून फायदा नाही. म्हणून लवकर वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा आणि आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या. म्हणून महाराज म्हणतात हे जर चांगले संस्कार दिले आई वडिलांनी तर धन्य माता पिता तयाची. आणि असे संस्कार दिल्यामुळं त्यांच्या कुळामध्ये चांगली संतती जन्माला कळला पुत्र होती दे काशी हो. कुणी कळला पुत्र देवा
संतती जन्माला आली तर याचा हारिक आपल्यालाच नाही तर भगवंताला सुद्धा वाटते. मग आपल्या लेकरांना एवढे तरी संस्कार द्या. आपल्या देवाला नाहीत नाही, देशाला नाहीत नाही, राष्ट्राला नाहीत नाही, जिल्ह्याला नाहीत नाही, तालुक्याला नाहीत नाही, गावातल्यांना नाहीत नाही, निदान आपल्या परिवाराला आपल्या मायबापाला तरी आपलं हारिक वाटावं. एवढे तरी संस्कार आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. आपण व्यसनाधीन झालोय, आपण थोड्या थोड्या गोष्टीला खचून जातो. याचं कारण काय? आपल्याला जर पुरुष वर्गाला विचारलं ना, का हो तुम्ही दारू का पिता, तर पुडी का खाता, तर ते म्हणतात आम्हाला टेन्शन येतं म्हणून आम्ही दारू पितो किंवा पुडी खातो. टेन्शनवर दारू हाच जर एक उपाय असता तर तुमच्यापेक्षा बेवढं महिला मंडळ राहिलं असतं. कारण तुमच्यापेक्षा टेन्शन कुणाला आहे? त्यांना जास्त आहे. तुम्हाला बाहेरचा त्रास असेल, तुम्ही फक्त पैसा कसा कमवण्याचा, घर कसं चालवायचे, तुम्ही पैसा कमावून आणता पण ते पैशावर घर कसं चालवायचे आमच्या महिला मंडळींना माहीत. म्हणून म्हणतात जेव्हा छत्रपती शिवराय यांना भेटण्यासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी खान आले होते ना, तेव्हा म्हणतात त्यांना सुद्धा टेन्शन आलं होतं. पण त्यांनी म्हटले का मावळं चला आता आपण दारू घेऊयात, नाही. कारण व्यक्तिमत्व कसं आहे की कोणत्याही संकटावर मार्ग शोधा, नाहीच मिळाला तर स्वतः बनू, आपण खचून जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल म्हणतात ना, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आहे. शिवाजी राजाच्या करामती, शिवाजी राजाच्या करामती त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर शामियाना उभारीला होता. बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यामध्ये खान डौलत डुलत आला. जयखंड त्याच संगतीला, शिवबाच्या संगती महाला. जीवा महाला नावाचा एक डोंगरी होता. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती माला, शिवबाच्या संगती माला. राजाला पाहून खान म्हणतो तरी कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ, हा 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 हा. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोखून नजर गहिरी जिरहा जिररती जी जी जिरहा जिररती जिरहा जिररती. धोक्याने खानाने राजाला आलिंगन दिले आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, खरं खरं वाज पोटाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार चुकता गेला, खाली येडपटला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये पिचवा ढकलला, वाघ नखाचा मारा केला. टरटरलं फाडलं पोट झाला, तेव्हा घ्यायला खानाचा कोतळा बाहेर आला. जे जे बाहेर आला, जे जे बाहेर आला, जे जे जे. प्रतापगडचे युद्ध झाले. लावली गुलामीची ही वाट, लावली गुलामीची ही वाट.
जेवढं चुकलंय ना तेवढं कट करून थोडं वर पोचला ना नावाच विठ्ठल विठ्ठल जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला होता ना तेव्हा छत्रपती शिवराय घाबरले नाही किंवा डगमगले नाही. त्यांना माहित होतं संकट समोरून येते पण भिल्यामुळं किंवा घाबरल्यामुळं ते संकट टळणार नाही. अहो मला सांगा तुमच्या हातात एखादा काटा रुतला तो काढणं हे तुमचं कर्तव्य आहे का त्याच्याकडे पाहून रडणं याच्यावरचं सोल्युशन आहे? हा तुमच्या हातात रुतला काटा आणि तुम्ही पाहिले आणि त्यानं रडायले माय बाई काटा रुतला किती रडले तर ते आपोआप निघणार आहे का? त्याला बाहेर काढावं लागेल. जखम ही आपोआप जमून जाईल. म्हणून संकटांना घाबरून मी दारू पितो हा मुळात सगळ्यात मोठा गैरसमज आहे. विठ्ठल कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळात चांगली संतती जन्माला आली तर याचा हरिक आपल्यालाच नाही तर भगवंताला सुद्धा वाटते. म्हणून माता मौल्यानो हे संस्कार चांगले देणं हे कुणाची जिम्मेदारी आहे? तुमची जिम्मेदारी आहे. विचार करा एका मुलीला आपल्या लहानाचं मोठं करताना हातावरच्या फोडासारखं जपतो आपण आणि लग्न लावून दिल्यानंतर जेव्हा आपल्याला कळतं की आपला जावई हा दारू पितो माणसाच्या मनाला किती दुःख वाटतं. म्हणून कधी पण लक्ष ठेवा लग्न लावताना आपल्याला मुलगा पाहताना त्याच्याकडे पैसा किती आहे एक वेळेस हे नाही पाहिलं तरी चालते पण त्याचं चरित्र आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे नक्की पाहिलं पाहिजे. म्हणतात ना दोनच घास का असे ना झोपडीमध्ये माणूस सुखी राहू शकते पण दोघांचं जर चांगलं जुळत असेल तर नाही तर हा रोज पिऊन येतो आणि ते बाबा बाई भक्ती करते. ते आपल्या इकडे एक शिकवण दिलेली आहे बघा. तो नालीत लोळून घेणारा राक्षस का असे ना पण पती हा परमेश्वर म्हटलेलं आहे. आपण माझी सर्वांना विनंती आहे तर कुणीही व्यसन करू नये. त्या महिला मंडळींचा किती त्याग आहे तुमच्यासाठी एवढा तर विचार करायचं. लग्न कुणाचे झाले हात वर करा बर. देवा सगळे ब्रह्मचारीच आहेत का हो? बोला ना लग्न कुणाचे झाले? हे यांना ओळखू शकत नाही पण तुम्ही ओळखू यायले मला. ते कंपाळात भांगात कुंकू माया नावाचं भरलं का माय? यांचं कसं यांना ओळखायला काय दिलं नाही बिचारायला. ना गळ्यात मंगळसूत्रे ना पायात जोडवे ना भांगात कुंकू आहे. एका पुरुषाला कसं ओळखावं लग्न झालं का नाही ते सांगा बरं. आमच्या खवणे गुरुजीचं झालं का? ओळखीचे आहेत तेवढ्यानं ओळखू येते बाकीच्यांना ओळखू येणार नाही. कारण मला सांगा पुरुष मंडळीचं लग्न झालं हे ओळखण्यासाठी एक आयडेंटिटी कार्ड तरी असाय पाहिजे होतं का नाही गळ्यात? अख्खं जे काही गुणाला देऊन ठेवलेले महिलांना बरोबर. एका कीर्तनात मी असं म्हटलं तर ते पुरुषाकडून मला एक आवाज आला होता ताई पुरुषांचं लग्न झालं का नाही ओळखणं फार सोपं आहे. मी म्हटलं कस काय हो? काही नाही त्यांच्या तोंडाकडे पाहायचं म्हटलं मग टेन्शन मध्ये दिसला म्हणजे झालंय समजायचं. मला सांगितलेले इकडे मला माहित कारण म्हणतात ना ते शादी दिल का लड्डू जो खाय वो पछताय जो ना खाय वो पछताय. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं माझं कधी होतं माझं कधी होतं माझं कधी होतं आणि एकदा का झालं ते म्हणते ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ. आणि लग्नाच्या आधी यंदा यावं नाव माझं साजनी जाऊ खाण्यात त्याची रात्रीला गाणे सुरू असतात. आणि लग्न झालं की म्हणून म्हणतात असो तो आपला विषय नाही. सांगा लवकर लवकर लग्न कुणा कुणा झालं हात वर करा माता मौल्यानो. पुरुष वर्ग काय हो गुरुजी तुम्ही सांगितलं नाही आम्हाला एवढे ब्रह्मचारी वर्ग तुमच्या गावामध्ये आहे म्हणून. कीर्तन झालं की पाया पडू द्या मला एक एक सर्वजण. बरं लग्न करून सुखी कोण आहे हो सांगा बरं. हा बाबा आखे दुखी आहे का तुम्ही? तुमच्याकडे पाहून मला वाटायला बरं झालं मी लग्न नाही केलं. असं तो आपला विषय बाजूलाच राहू द्या. मला सांगा लग्न कशासाठी विचारलं मी? लग्न झालं नसेल तुमचं मान्य आहे मला तुम्ही कुवारे आहात पण सासरवाडी कळते का? बायकोचं माहेर त्याला काय म्हणतात? सासरवाडी. तुम्ही सासरवाडीला किती दिवस राहता? हात वर करा सांगा किती दिवस राहता? हे बोला माय तुमच्या पाया पडू का मी? बोला की सासरवाडीला किती दिवस राहता सांगा पाटील. हे हसण्याच्या लाटका उठत आहे मला काही कळणं गेले. 2 दिवस. हा उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांनी 2 दिवस मला माहिती आहे ते 2 दिवसही राहत नाहीत. बाई तुला साडी घेऊन देतो तुला गळ्यातला हार घेऊन देतो पण तू घरी चल
काय पाहिजे ते तिकडं मग तुम्ही सांगा माता मौलाना. तुम्ही तुमच्या सासरवाडी किती दिवस राहता? सासरवाडी नाही, हे काय माहेरवाडी आहे का? मग सांगा ना किती दिवस राहता? आयुष्यभर राहता. आयुष्यभर आयुष्य जातं त्यांचं आणि आयुष्य जातं तुमचं सुद्धा आयुष्य जातं. पण तुमच्या मनामध्ये तुमच्या घरच्यांबद्दल जी मनात मध्ये भावना आहे, जी आपुलकीची भावना आहे ती त्यांच्या घरच्यांबद्दल कधीच येऊ शकत नाही. या उलट आमचं महिला मंडळ बघा, अहो हाताचं काकण सुटलं ना सुटलं की स्वतःच्या घरापेक्षा तुमच्या घराला किती चांगल्या प्रकारे सांभाळते. ज्या मुलीनं कधी तिच्या माहेरी काम केलं नाही ना ती तुमच्या घरी येऊन काम करायला लागते. एवढं ती तिच्यासाठी तिचे माय बाप ते सगळं सोडते. मला सांगा माता मौलाना, तुमच्या कपाळाला कुंकू कुणाच्या नावाचं आहे हो? आपण इथं थांबूता रात्रभर, तुम्ही उत्तर दिवस मी इथं थांबते. नवऱ्याचा ना, मग सगळेजण बोला की तुम्ही मला घाबरायले का? तुम्हाला सांगते मी, मच्छर मारतो म्हणतात तर मच्छर मरत नाही मॅच्या ना. हे बाकीचं तुम्हाला मारणं फार लांबची गोष्ट राहिली. सांगा, कपाळाला कुंकू नवऱ्याच्या नावचं, पायात जोडवा नवऱ्याच्या नावचं, भांगात कुंकू नवऱ्याच्या नावचं. आणि एवढं करून जेव्हा आपण पाया पडतो, सौभाग्यवती भाऊ, आशीर्वाद कुणाच्या नावाचा? नवऱ्याच्या नावाचा. आपल्या एका बाळाला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये ठेवून आपण जन्म देतो, त्याच्या मागे नाव कुणाचं? त्यांना विचारा बरं तुमच्या नावाचं त्यांच्याकडे काय आहे ते? एक सुद्धा गोष्ट नाही. तरी सुद्धा त्यांनी त्यांचं घर तुमच्यासाठी सोडलं, त्यांचं मायबाप तुमच्यासाठी सोडले, त्यांचे स्वप्न तुमच्यासाठी सोडले, त्यांचं अख्खं गाव तुमच्यासाठी सोडले. सगळं त्यांनी तुमच्यासाठी सोडू शकतात. मग तुम्ही काय त्यांच्यासाठी फक्त एक व्यसन सोडू शकत नाही का? अहो त्या माता मौलाना, तुम्हाला सांगा, मी इथून तुम्हाला माझ्या गावी घेऊन गेली, यवतमाळ जिल्हा, उमरखेड तालुका. तिथं जर नेऊन तुम्हाला सगळ्याला भांड्यान झाडझूड करायला लावली तर वाईट वाटतं ना. तुम्ही राहत नाही, तुम्ही पळून येता, मला माहित आहे. तुम्ही त्यांना किती आनंदाने आणता हो. गोऱ्या गोऱ्या गालावरी. तुमच्या इकडे कोणत्या ट्रेंडिंग मध्ये हेच आहे ना? हा चढली लाजची लाली गपुरी नवरी आली, अजून आये हम बाराती बारात लेके जाएंगे तुझे भी अपने साथ लेके. एवढ्या आनंदाने घरी नेऊन भांड्यान झाडझूड करायला होता, तरी सुद्धा माता मौला काहीच बोलत नाही. आपण म्हणतो ना, एक गाणं मी त्यांच्यावर बनवलेले, ते म्हणतात ना, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, महबूब को मत बताना उसको भांडे घासने को ले जा रहा है. तो डायलॉग कधी ऐकलाय काय? एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. ऐकलाय ना? तर रमेश बाबू सांगत नाही, मी तुम्हाला सांगते. एक चुटकी सिंदूर की कीमत भांडे घासना होता है, एक चुटकी सिंदूर की कीमत झाड़ू पोछा बर्तन मांजना होता है, एक चुटकी सिंदूर की कीमत लेकरान के शंभूड पूछना होता है, एक चुटकी सिंदूर की कीमत राजकुमारी से काम वाली बाई बना देता है. एक चुटकी सिंदूर. तुमच्या जीवनामध्ये काय बदलाव आले? आधी आईला म्हणायचे आई जेवाय वाढ, बायको आली की बायकोला म्हणता बायको जेवाय वाढ. मग ती बिचारी तुमच्यासाठी एवढं सगळं सारं सोचते, पण तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी दुःखाचं वातावरण पाहिलं का? नाही. कारण तिचं जेवढं काही सुख आहे, तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं सुख म्हणजे तिचं सुख असते बघ. आणि म्हणून ती एवढं तुमच्यासाठी करू शकते. तुम्ही तिच्यासाठी फक्त एवढं करा, कुणाला काही व्यसन असेल, पुडीचं असेल, तंबाखूचं असेल, दारूचं असेल, खोटं बोलण्याचं असेल, मोबाईलचं असेल, तर ते इथंच सोडून द्या. विठाल 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 विठाल. हे सगळं आपण सोडायला पाहिजे, तेव्हाच आपल्या कुळामध्ये आपल्या कुळाचा उद्धार करणारी लेकरं सुद्धा जन्माला येतात. आणि महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पुढं म्हणतात, अहो यासाठी काय करायचंय? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. चिंतन विठोबाचे विठोबाचे विठोबा. ओ
बार घुमाए हो बार घुमाए जय जय हो बार घुमाए जय जय हो बार घुमाए जय जय हो बार घुमाए हो बार घुमाए हो बार घुमाई हो बार घुमाए हो बार घुमाई हो बार पुंडलिका वरदान विठ्ठल श्रीनाथ देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण ज्यामुळे होते ते अखंड चिंतन विठोबाचे म्हणून आपण गीता भागवत सुद्धा श्रवण करायला पाहिजे. पण मी काय म्हटलं आपण श्रवण तेव्हा करणार जेव्हा आपल्या संस्कृतीवर संतांवर भगवंतावर विश्वास असणार. आजकाल आपला विश्वास हा संस्कृतीवर नाही भगवंतावर नाही आपल्या संतांवर नाही आपला विश्वास मी म्हटलं फक्त त्या हिरो आणि हिरोन्यांवर राहिलेला आहे. अहो एकदा एवढा तरी विचार करा आपली लोक फक्त ती मुलगी मला मिळाली नाही म्हणून आपला जीव देऊन टाकतात. त्यापेक्षा भगवंताच्या ठिकाणी लावा त्यापेक्षा देशासाठी तो जीव खर्च करा. अहो तुमचा जीव वाचाव म्हणून त्या क्रांतिकारकांनी त्या शहीद जवानांनी आपल्या मावळ्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं असेल ते काय विचार करत असतील. ते म्हणतात ना सुंदर असं एक वाक्य आहे की कोई कटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए कोई कटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए ऊपर बैठकर सोचते होंगे वो वीर शहीद जवान कि हम भी किन सालों के लिए मर गए हम भी किन सालों के लिए मर गए. आपल्या मरण्याचा आपल्या घरच्यांना सुद्धा स्वाभिमान वाटावा मेलं पण एवढ्या थाटात की अख्ख्या गावानं त्याचं मरण सुद्धा साजरं केलं. एवढं शिकवण आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. कारण म्हणतात ना देशभक्ती आपल्याला कधी आठवते फक्त 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला 2-3 डिप्या झेंड्याच्या ठेवल्या की म्हणजे आपलं काम झालं म्हणतात ना. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जात मराठा कोई सिख कोई जात मराठा कोई गुरखा कोई मद्रासी कोई गुरखा कोई मद्रासी सरहद पर मरने वाला सरहद पर मरने वाला हर मीठा भारतवासी जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी. भारत माता की जय. वंदे मातरम. अशा प्रकारे कार्य करा जेणेकरून आपल्यासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्यांना सुद्धा वाटावं की नाही आम्ही ज्यांच्यासाठी प्राणाचं बलिदान दिलंय ज्यांच्यासाठी आम्ही आमचे प्राण न्यौछावर केले ते या गोष्टीचा फायदा तरी घेत आहेत. म्हणून म्हणते की आपण आपल्या देशावर आपल्या देशाच्या संस्कृतीवर विश्वास ठेवायला पाहिजे. तिकडं मरण्यापेक्षा देवापाशी येऊन मरा ना. अहो तुम्हाला सांगते मी एखाद्या त्या हिरो हिरोईनवर आपला एवढा विश्वास आहे. आपल्या कीर्तनातला शेवटचा विषय 10 मिनिटात मी तुम्हाला सोडणार आहे बघा. एखाद्या संतांनी सांगितलंय अहो आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला सगळ्यात जास्त भक्तीचा प्रकार कोणता आवडतो तो नामस्मरण. एवढं ताकदवान आहे एवढी ताकद त्या नामामध्ये आहे की याविना आणि कसं तापय साधन वाहदशानं विठोबाची शपथ घेऊन सांगतो म्हणतात की नामापेक्षा दुसरं सोपं साधन कोणतंही नाही. आणि तुम्ही घ्या तरी सुद्धा आपण देवाचं नाव घेतो का किती सोपं आहे. बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा. माझ्या मागून म्हणा बरं सर्वांनी ताकद लावून म्हणायचंय बोला राम राम राम
एक भाकर तरी जिरली का, एक घास तरी जिरला का? किती सोपं आहे पा, काहीच कष्ट लागत. बैसली अठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. पण बसल्या ठिकाणी आपण देवाचं नाव घेतो का? माता मावल्यानं मला सांगायचं, 4-5 जणी तुम्ही बसल्या, तुम्ही देशाबद्दल गोष्टी करता का? समाजाच्या चांगल्याबद्दल गोष्टी करता? लेकरांच्या चांगल्याबद्दल करता? सासूच्या चांगल्याबद्दल करता? नाही. आपल्या गोष्टी काय चालतात, एकदम अशा पदर घेऊ एकमेकीच्या कानामध्ये हळूच लगेच म्हणते, तुला माहित आहे का गावात काय झालं ते? ती म्हणते, हळू बोल आणि लवकर सांग काय झालं ते. तिसरी लगेच म्हणते, शेजाऱ्याची गेली की पळो. चौथी लगेच विचारते, आणि कोणासोबत? आणि 5वी उत्तर देते, तू शेजारींच्या घरात पाहिजे ना, तेव्हा तू आज बरगा घेऊन गेला. कसं व्हायलंय, लोकांच्या लेकराकडे लक्ष देता देता घरचं लेकरू काय करते आपलं याच्याकडे भान राहिलं. मग लोकांचं लेकरू काय करते यापेक्षा आपलं लेकरू काय करते याच्याकडे लक्ष ठेवा. लोकांचे पाय ओढण्याचं काम करू नका. आणि एवढं करून मग आपण म्हणतो असं का झालं, तसं का झालं, भोगणे ते फळ संचिताचे. तुम्ही तुमच्या संचित कर्माचं फळ भोगत आहेत पा. तुम्हाला खायचा आंबा, तुम्ही लावलं बाबळीचं झाड, त्या बाबळीच्या झाडाला रोज पूजन आरती करून म्हणाले, बाबळीच्या झाडा मला आंबा दे रे. तुम्हाला आंबा मिळणार आहे का हो? बाबळीच्या झाडाचे काटेच खावं लागतील ना. हा, मग जे फळ खायचं ते झाड तुम्हाला लावावं लागेल. मग भगवंतावर विश्वास ठेवा पाहिजे, संतांवर विश्वास ठेवा पाहिजे. त्यांनी सांगितलं ना, नामच पेक्षा दुसरं कोणतंच महत्वाचं नाही. 4 वेदी जाणं, 6 शास्त्र कारण, 18 पुराण, हरीची गती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचं सार काय? एक हरिनाम. पण समजा एखाद्या व्यक्तीनं त्याला पटलं, ठीक आहे, संतांनी सांगितलं म्हणून ऐकायचं, आणि त्यानं जर नामस्मरण सुरू केलं आणि त्याच्या वाटेमध्ये जर काय दुःख आलं तर तुम्ही ती भक्ती कंटिन्यू ठेवता की देव बदलून टाकता?